Good morning. Hello, students. We discuss this continuous article in previous class. In case we remaining part, we here discussing this article number 10.13 on textbook page number 243. What is the article? Axial magnetic field produced by current in a circular loop. Here we discuss this circle is the current carrying conductor of its origin O and radius R, and which is placed in a three coordinate system x, y and upward z axis. Now here take point P at distance z, then now join the AP or the distance R and also BP also distance R, and in this current carrying in the circular coil we get magnetic field of induction at the point P. Now take in case here small element of dl and small element of dl which is perpendicular to this line, small element, that is 90 angle, also here 90 angle, and we finding the magnetic field at point B by using Biot-Savart law. We get the magnetic field of induction. Now taking next, in case next page, consider here, let closing this figure, take next page. In next page we discussing about, this is the Biot-Savart law, this is the Biot-Savart law. Then we get dB at point P along the dB, along the PR, and this PR is also classified into two components, and also these explain in below two component, that is PS is equal to BB cos alpha and also PQ dB sin alpha. By using the triangle PSR and PRQ, here correction this sign, this take sign, here mistake cos alpha, take you take mistake, correction sin alpha. These expression we discuss in previous class. As similarly, in previous class we determine from the magnetic field of induction resultant PR of the small element A, we get two component which is perpendicular to the axis, and this PQ is along the axis, that is sin alpha. PQ is sin alpha. Here take correction. As similarly, we taking in this period point B. पॉईंट बी कुठे आहे? आतापर्यंत आपण
पॉईंट ए पासून काढलेला आहे. पॉईंट ए कुठे आहे? पॉईंट ए इथे आहे. आता पॉईंट बी इथे आहे. तर या बी पासूनचं मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन आपल्याला काढायचं आहे. ते कसं काढायचं आहे पहा, इथे बघा ॲट पॉईंट पी या ठिकाणी. कालच्या एक्सप्रेशनमध्ये आपण रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड हा पी आर काढलेला आहे. आता आज आपण बी या पॉईंटचा काढायचा ॲट पॉईंट पी या ठिकाणी. तर आपल्याला रिझल्टंट पी आर डॅश मिळणार आहे. हे आर डॅश आहे, हा डी बी मिळणार आहे. आणि इथे देखील दोन कंपोनंट पडणार आहेत. परपेंडिक्युलर टू ॲक्सिस म्हणजेच पी एस डॅश मिळेल आणि अलॉंग द ॲक्सिस पी क्यू मिळेल. हा पी क्यू मिळेल. मग हे दोन कंपोनंट याच्यापासून मिळतील. जसं या मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन एचा पी आर मिळाला होता, त्याचे दोन भाग 1 आणि 2 भाग मिळाले. तसंच आपल्याला इथेही बी पासून पी या ठिकाणी हा रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड ऑफ मिळणार आहे. त्याचे कंपोनंट पी एस डॅश अँड पी क्यू डॅश असं मिळणार आहेत. तर त्याचा आपण विचार करूया. पुढे पाहूया. हां, इथे काय म्हणलं आहे? सिमिलरली द मॅग्नेटिक इंडक्शन ॲट पॉईंट पी ड्यू टू एलिमेंट ॲट पॉईंट बी कॅन बी डिटरमाइंड. मी आत्ता तुम्हाला डायग्राममध्ये दाखवलं. बी पॉईंट कुठे आहे? ऑन द सर्कल. एच्या एक्झॅक्ट डायमेट्रिकली अपोजिट साईडला आहे, ते आपण बघितलं. मग त्याचे देखील इथे आपल्याला मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन ॲट पी या ठिकाणी मिळतो. आणि तो काय मिळतो? पी आर डॅश. आणि या पी आर डॅश ही रिसॉल्व होतो इंटू टू कंपोनंट. एक म्युच्युअल परपेंडिक्युलर असतो आणि एक अलॉंग द ॲक्सिस असतो. म्युच्युअल परपेंडिक्युलर पी एस डॅश आणि अलॉंग द ॲक्सिस पी क्यू डॅश. मग पाठीमागं जसं मिळाले तसेच आपल्याला इथे दोन एक्सप्रेशन मिळतात. आता इथे मी ट्रायंगल घेणार नाही आहे. पी एस डॅश इज इक्वल टू डी बी कॉस अल्फा. जसं आपल्याला पी एस डी बी कॉस अल्फा मिळाला होता, तसंच त्याच्या ऑपोजिट साईडला पी एस डी बी कॉस अल्फा मिळेल आणि तो ॲक्सिसला परपेंडिक्युलर आहे. देन also we get d sin theta along the axis pq dash. पहिल्या एच्या संदर्भात जो अलॉंग पी क्यू मिळाला होता डी बी साइन अल्फा, तसाच इथे हा पण मिळतो. तर अशा टाईपचे आपल्याला 4 कंपोनंट मिळाले. बट हेअर इन केस 2 कंपोनंट अलॉंग द ॲक्सिस आहेत, पी क्यू अँड पी क्यू डॅश आर द अलॉंग द ॲक्सिस आहेत. म्हणजे ॲक्सिसच्या डायरेक्शननी पुढं फॉरवर्ड होत आहेत. पी एस अँड पी डॅश आर अपोजिट आहेत. सेम मॅग्नेट्यूड डी बी कॉस अल्फा, डी बी कॉस अल्फा, सेम मॅग्नेट्यूड बट अपोजिट डायरेक्शन. कसे त्या एकदा फिगरमध्ये बघा. इथे फिगरमध्ये बघा, हा डी बी म्हणजे पी एस हा काय डी बी कॉस अल्फा आहे आणि पी एस डॅश आल्सो कॉस अल्फा आहे, डी बी कॉस अल्फा आहे. हे पॉझिटिव्ह आहे, हे निगेटिव्ह आहे. सेम मॅग्नेट्यूड बट अपोजिट डायरेक्शन. देअरफॉर ॲट पी पॉईंट इज 0. दोघांची मायनस होते, ते कॅन्सल होतात. ओनली रिमेनिंग अलॉंग द ॲक्सिस म्हणजे हे क्यू साईड आहे, पी क्यू. या बाबतीत
याच्या बाबतीत पी क्यू आणि याच्या बाबतीत पी क्यू डॅश असं दोन आपल्याला कंपोनंट मिळाले. या एकडून एक मिळाला आणि बीकडून एक मिळालेला आहे. आणि ते कंपोनंटचं एक्सप्रेशन काय आहेत? डी बी साईन अल्फा. हेही डी बी साईन अल्फा आहे याच्याकडून मिळालेला, आणि याच्याकडूनही मिळाला डी बी साईन अल्फा आहे. मग इथं आपल्याला दोन डी बी साईन अल्फा अलॉंग द झेड ॲक्सिस आहेत, ते कॅन्सल होत नाही आहेत, त्यांची ॲडिंग होते. काय होते? ॲडिंग होते. ते कॅन्सल होणार नाही आहेत. बरं, मग आता काय करायचं पुढे? आता याच पद्धतीने समजा दुसरे दोन पॉईंट जर घेतले, समजा हे ए झाला, हा बी झाला, इथे सी आणि डी दोन अपोजिट डायमेट्रिकली अपोजिट जर घेतले आणि तीही पी पॉईंटला असं जोडले, तर पी या पॉईंटच्या ठिकाणी आपल्याला असे त्यांचे रिझल्टंट येतील. ॲज लाईक अशा टाईपचं रिझल्टंट येईल. आणि हे अलॉंग द झेड ॲक्सिस असेही होतील. म्हणजे हे काय येईल? डी बी कॉस अल्फा मिळेल आणि हेही डी बी कॉस अल्फा मिळेल सीमुळं आणि या डीमुळं. पण हे पॉझिटिव्ह असेल, हे निगेटिव्ह असेल. आणि परपेंडिक्युलर असलेले ॲक्सिसला जे कंपोनंट आपल्याला मिळतील डी बी कॉस अल्फा, हे प्लस मायनस असतील आणि ते एकमेकांना कॅन्सल होतील. बट वी गेट डी बी साईन अल्फा अलॉंग द झेड ॲक्सिस. या सीमुळं मिळालेला एक डी बी साईन अल्फा आणि या डी पॉईंटमुळं मिळालेला अलॉंग द झेड ॲक्सिस डी बी साईन अल्फा, असे आपल्याला ए बीचे डी बी साईन अल्फा 2 आणि सी डीचे 2 डी बी साईन अल्फा असे 4 मिळतील. मात्र इथे परपेंडिक्युलर जे आहेत, परपेंडिक्युलरली जे असतील असे कंपोनंट, ते मात्र प्लस मायनसहून कॅन्सल होतील. अशा टाईपने आपल्याला ओनली अलॉंग द झेड ॲक्सिसचेच एलिमेंट आपल्याला मिळतील. मग धिस बिकम्स सर्कम्फरन्स. नंबर ऑफ इथे स्मॉल एलिमेंट असतील, जसं ए घेतलं, जसं बी घेतलं, सी घेतलं, डी घेतलं आणि त्याच्या पुढचे ई एफ जी एच असं घेऊन जर संपूर्ण सर्कल कॅच केलं, तर आपल्याला काय मिळेल? ओनली अलॉंग द झेड ॲक्सिसचाच रिझल्ट मिळेल. मग आता तो घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तर त्यांचं आपल्याला एकत्रित काय करावं लागेल? समिशन घ्यावं लागेल. म्हणून इथे काय म्हणले पहा, इन दिस वे मॅग्नेटिक इंडक्शन ॲट पॉईंट पी ड्यू टू ऑल द एलिमेंट कॅन बी कॅन्सल. कोणते एलिमेंट कॅन्सल होतील? जे परपेंडिक्युलर कंपोनंट आहेत, पी एस पी डॅश, हे एकमेकांना परपेंडिक्युलर असलेले कॅन्सल होतील. अँड अलॉंग द पी क्यू डी बी साईन अल्फा जे असतील ऑल द सर्कम्फरन्सवरचे, ते मात्र राहतील. पुढे ऑल द कंपोनंट विच आर परपेंडिक्युलर टू ॲक्सिस झेड ॲक्सिस कॅन्सल टू इच अदर. झेड ॲक्सिसला परपेंडिक्युलर असणारे कंपोनंट म्हणजे कोणते असतील? डी बी कॉस अल्फा असतील, ते कॅन्सल होतील. अँड द रिझल्टंट मॅग्नेटिक इंडक्शन बी ॲट पॉईंट पी इज द सम ऑफ ऑल द कंपोनंट विच आर अलॉंग द झेड ॲक्सिस. ओनली झेड ॲक्सिसच्याद्वारे जाणारे डी बी साईन अल्फा जे असतील, त्या सर्वांचं समिशन होईल, बेरीज होईल. म्हणजेच वी गेट रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन ॲट पॉईंट पी अलॉंग द झेड ॲक्सिस इज इक्वल टू डी बी साईन अल्फा. मग इन केस डी बीची किंमत आपल्याला माहिती आहे, सुरुवातीला बघितलेलं आहे. हिअर पुट इन केस म्यू नॉट 4 पाय
आयडियल आर स्क्वेअर आणि इथला साईन अल्फा हा जसच्या तसं इथे ठेवलेला आहे. तर मग रिअरेंज करूया. नेक्स्ट थिंग, नाव टेक ट्रँगल ए पी ओ आणि त्यानुसार साईन अल्फाची किंमत काढायचं आहे. या वरच्या एक्सप्रेशनमध्ये साईन अल्फा आहे त्याची किंमत काढायचं आहे. ए पी ओ कुठे आहे? फॉर एक्झाम्पल ए पी ओ कुठे आहे? हा ए पॉईंट, हा पी पॉईंट आणि हा ओ, आणि इथं जो अँगल आहे तो अल्फा आहे. हे कॅपिटल आर आहे, हे स्मॉल आर आहे. मग साईन अल्फा इज इक्वल टू समोरील बाजू कॅपिटल आर भागिले कर्ण स्मॉल आर. तर मग आपल्याला साईन अल्फा इज इक्वल टू काय मिळणार आहे? कॅपिटल आर डिवाइड बाय स्मॉल आर असं मिळणार आहे. मग तो एक्सप्रेशन इथे पुटअप करायचा आहे. इन आवर एक्सप्रेशन बी झेड इक्वल टू समिशन ऑफ म्यू नॉट 4π आय डी एल अपॉन आर स्क्वेअर आणि साईन अल्फाची किंमत आर अपॉन आर. मग रिअरेंज केलं तर वी गेट हिअर समिशन ऑफ म्यू नॉट 4π आय आर अपॉन आर क्यूब स्मॉल आर क्यूब इंटू डी एल वेगळा काढला. These all the value are constant. Take outside. Take only dl. dl म्हणजे हा जो सर्कल बनलेला आहे अशा स्मॉल एलिमेंटनी बनलेला आहे. जो सर्कल आहे स्मॉल एलिमेंट ऑफ लेंथ dlनी बनलेला आहे. मग त्या सर्वांची बेरीज म्हणजेच सर्कम्फरन्स. मग सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला काय? 2π इंटू रेडियस. रेडियस इज कॅपिटल आर, म्हणून 2π आर असं आपल्याला एक्सप्रेशन सर्कम्फरन्सचा मिळतो. याच्याऐवजी आपण इथे 2π आर हे ठेवलेलं आहे. मग इन केस रिअरेंजिंग, मग रिअरेंज करा या बाहेरच्या कंपोनंटशी. वी गेट म्यू नॉट 4π आय आर अपॉन आर क्यूब इन ब्रॅकेट 2π आर. मग आता 2 आणि या ठिकाणचा 4 कॅन्सल होईल. कुठला? या ठिकाणचा 4 हा कॅन्सल होईल, हा, आणि हे पाय कॅन्सल होईल आणि आर स्क्वेअर होईल. म्हणजे बी झेड इक्वल टू वी गेट म्यू नॉट अपॉन 2 आय आर स्क्वेअर अपॉन स्मॉल आर क्यूब. अशा टाईपचं आपल्याला एक्सप्रेशन मिळतो. मग पुढं काय? पुढेही त्याचा रिअरेंज करून आपल्याला इक्वेशन तयार करायचं आहे. हे इक्वेशन नंबर 2 इथे आपण घेतलेलं आहे. आता आणखीन एक ट्रायंगल घ्या. कुठला? आत्ताच घेतलेला साईन अल्फा काढलेलाच. तो ट्रायंगल कोणता आहे? ट्रायंगल ए ओ पी. या ट्रायंगलनुसार पायथागोरसचा थेरम यूज करून आपल्याला हे किमती तयार करायची आहेत. थोडासा आपण ट्रायंगल फिगरमध्ये बघूया. ए ओ पी कुठे आहे आपण बघू डायग्राममध्ये. हां, या डायग्राममध्ये ए कुठे आहे? हे ए आहे, हा पी आहे आणि हा ओ आहे, आणि हे झेड, हे आर आणि हे कॅपिटल आर. मग आता यामध्ये पायथागोरसचा थेरम अवलंब करायचा आहे आणि तो आपण रिअरेंज करून आपल्याला हवा तसा इक्वेशन तयार करायचा आहे. हे डायग्राम डोळ्यासमोर ठेवा आणि पुढचं एक्सप्रेशन पहा. कर्णचा वर्ग स्मॉल आर स्क्वेअर इज इक्वल टू रेडियस ऑफ द सर्कल आर स्क्वेअर आणि झेड ॲक्सिस झेड स्क्वेअर, असं आपण इक्वेशन नंबर 3 लिहिलं. मग आता आपण असं लिहू शकतो का? कुठलीही संख्या
बरोबरच्या अलीकडे आणि पलीकडे ती लिहू शकतो का? लिहू शकतो. आर इक्वल टू आर. मग या संख्येला क्यूब करू शकतो का? काही फरक पडतो का? करू शकतो. मग आता या बाजूच्या संख्येत च्या पॉवरमध्ये आर क्यूबमध्ये इंटू 2/2 असं लिहू शकतो का? लिहू शकतो. हे 2 कॅन्सल केलं तर परत हेच ओरिजिनल येते. मग 2 लिहिलेलं मी इथे अरेंज केलं आहे. 2 अगोदर घेतलं, 3/2 घेतलं इथे. बघा, परत एकदा बघा, मी काय केलं इथे रिअरेंज करतो आहे. का करतो आहे ते नंतर लक्षात येईल. तुमच्या लक्षात आलं की हे स्टेप बरोबर आहे. इथे क्यूब केली दोन्ही साईडचं, बरोबर आहे. हेही लिहिलं. या साईडला मी काय केलेलं आहे, आता इथे बदल बघा, सेम आहे. या साईडला त्या पॉवरला 2ने गुणिले आणि 2ने डिव्हाइड केलेलं आहे. आणि पुढे काय केले मी, 2 बाजूला काढला वरचा आणि तिथे 3 घेऊन 3/2 केलं आहे. आणि 2 हा कंसात लिहिला मी आणि बाहेर कंसाच्या 3/2 लिहिलं. मग मला काय करायचं आहे, इक्वेशन 3 म्हणजे r² आहे ती पुटअप करता येईल. म्हणजे r³ इज इक्वल टू मला असं लिहिता येईल, इक्वेशन 3 जो किंमत आहे हे असंही लिहिता येईल. म्हणजेच या कंसाचा cube/2 असंही लिहिता येईल. मग हे एक्सप्रेशन मला इक्वेशन 2मध्ये इथे लिहायचं आहे. तर हे एक्सप्रेशन आपल्याला फायनली इथे मिळतो. BZ मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन अलॉंग द Z ॲक्सिस ॲट पॉईंट P इज इक्वल टू μ0/2 I r² अपॉन in bracket r² plus z² ब्रॅकेट क्लोज टू द रेज टू द पॉवर 3/2. हा आपला फायनल मॅग्नेटिक फील्ड ऑफ इंडक्शन ॲट पॉईंट P या ठिकाणी मिळतो, अलॉंग द Z ॲक्सिसला मिळतो. अशा टाईपचा हा एक्सप्रेशन आपण 2 भागामध्ये कन्सिडर केलेला आहे. हा पार्ट 2ची व्हिडिओ आणि पार्ट 1ची व्हिडिओ आपण ऑनलाईन क्लासमध्ये बघितलेला आहे. आणि हे व्हिडिओ आपण ऑफलाईन व्हिडिओमध्ये बघून याचं अपलोड करून तुम्हाला लिंक आहे, तुम्ही त्या लिंकला टच केला की तुम्हाला मिळेल. अशा टाईपचा हा आर्टिकल संपतो.